हाय एव्हरीवन. आज आपण सुंदर असं पेटल्स डिझाईन पाहणार आहोत. खूप सुंदर असतो डिझाईन. अगोदर मी तर 6 लाईन दोरा घेतलेला आहे. नेहमीच 10 नंबरचा सुई घेतलेला आहे. साडीला एक लॉक करून 2 चेन घालायचे आहेत. त्यानंतर सुईवर एक दोरा घेऊन डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथं. दरवेळेप्रमाणे ह्याचे लॉक नाही आहे, थोडंसं डिफरंट आहे. आता हे तिसरं डबल क्रोशेट आहे आणि हा चौथा डबल क्रोशेट आहे. प्रत्येक वेळेस 4-4 डबल क्रोशेट येणार आहेत ह्या डिझाईनला. पुन्हा एकदा सांगते, नीट लक्ष द्या. अगोदर लॉक घालायचा आहे, त्यानंतर 2 चेन झाल्यावर बाजूला अशा प्रकारे ट्विस्ट करून घ्यायचं आहे डबल क्रोशेटनी आणि 3 चेन घालून पुन्हा डबल क्रोशेटनीच लॉक करत आहे. सिंगल चेन घालायचं नाही आपल्याला इथं. डबल क्रोशेटनं लॉक करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने पुन्हा 4 स्टिच येतात इथे. आता एक घातलेला आहोत आपण. आता दुसरं डबल क्रोशेट घालणार आहोत. दरवेळेसचे स्टिच थोडंसं वेगळं आहे आणि हा स्टिच थोडासा वेगळा आहे. लक्ष देऊन बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि हा तिसरा डबल क्रोशेट आहे. 2 मधून 1 2 मधून 1 या पद्धतीने घ्यायचा आहे डबल क्रोशेट. आणि हा चौथा डबल क्रोशेट आहे. खूप लांब विणून घ्यायचं नाही आहे आपल्याला, जवळजवळच विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 3 चेन आहेत. तीन चेन झाल्यावर डबल क्रोशेटनंच लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंट करून सांगा. तुमच्या एक कमेंटनी मला मोटिवेशन मिळतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून पहा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आता दुसरा डबल क्रोशेट झालेला आहे. 2 मधून 1 2 मधून 1 या पद्धतीने घ्यायचं आहे. आणि हा चौथा डबल क्रोशेट आहे. 4 डबल क्रोशेट म्हणजे 4चं सेट डबल क्रोशेट घालायचं आहे. असं 3 वेळा घालून घ्यायचं आहे. स्टार्टिंगचा 3 चेनचा आहे तो गोंड्या बांधण्यासाठी आहे आणि दुसरा आर्चसाठी आहे. त्यानंतर डबल क्रोशेट 4 वेळा विणून घेतल्यावर पुन्हा 5 चेन घालून घ्यायचा आहे. आणि साडी टर्न करून चौथा लाईनचा जो लॉक आहे त्या लॉकवर लॉक घालून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून तिथे आर्च तयार करता येतो. पुन्हा आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे आहेत. आणि 3 चेन घातल्यावर स्टार्टिंगची 3 चेन कुठं स्टार्ट होतो तिथं लॉक घालून घ्यायचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका. स्किप केलं की काहीच समजणार नाही. पुन्हा आपल्याला इथं 3 चेन घालून घ्यायचे आहेत. पिकॉट तयार करून घेणार आहोत या आर्चमध्ये. आपण 3 चेन घातलं होतं त्याच्या खालनं लॉक करून घ्यायचं आहे. सिंगल लॉक, डबल क्रोशेट नाही, इथं सिंगल लॉक घालून घ्यायचं आहे. त्यानंतर डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं सुईवर दोरा घेऊन. जे आपण 5 सिंगल चेन घातलं होतं त्याच्या खालनं दोरा घ्यायचा आहे. 2 मधून 1 2 मधून 1 अशाप्रमाणे. त्यानंतर 3 चेन घालून घ्यायचं आहे. 3 चेन घातल्यावर आपण जे डबल क्रोशेट तयार करून घेतलं होतं त्याच्या खालनं दोरा घेऊन लॉक करून घ्यायचं आहे. थोडंसं टाईट लॉक करायचं आहे, जेणेकरून पिकॉट आपल्याला दिसायला हवेत.
पुन्हा डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे आपल्याला. इथे 7 डबल क्रोशेट येतात. त्यानंतर पुन्हा 3 चेन आणि डबल क्रोशेटच्या खालनं दोरा येऊन लॉक करायचा आहे. सिंगल लॉक आहे. पेटल्स खूप सुंदर दिसतात ह्याचे, छोटे छोटे, जेणेकरून फुलासारखे वाढतात. पुन्हा डबल क्रोशेट तयार करून घेत आहे मी. आणि एकदा हातात सेट झालं नाही डिझाईन, अवघ्या 2-3 तासात होऊन जातो एक साडी. विणून घोंड्या बांधून तयार होतो. डबल क्रोशेट तयार करून 3 चेन घातलेला आहे. पुन्हा डबल क्रोशेटच्या खालनं दोरा घेऊन टाईट लॉक करायचं आहे. डबल क्रोशेट खांब तयार करून पुन्हा 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. माझे व्हिडिओ बनवण्यात थोडंसं प्रॉब्लेम होत आहे, त्याला स्किप करा प्लीज, सपोर्ट करा. मी ह्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते पुढच्या वेळेस. प्लीज ह्या वेळेस इग्नोर करा. डबल क्रोशेटचं खांब तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा 2 मधून 1 2 मधून 1 अशा पद्धतीने. त्यानंतर 3 सिंगल चेन घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर डबल क्रोशेट खांबच्या खालनं दोरा घेऊन लॉक करून घ्यायचा आहे. मी इथं दाखवत आहे बघा, टाईट लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे 7वा आहे. डबल क्रोशेटचं खांब तयार करून घ्यायचं आहे. 2 मधून 1 2 मधून 1. त्यानंतर 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. हा दुसरा आणि हा तिसरा. 3 चेन घातल्यावर खांबच्या खालनं दोरा घ्यायचा आहे. बघा हे दाखवत आहे मी. त्यानंतर लॉक करून घ्यायचं आहे. आणि ते झाल्यावर बघा सुईवर दोरा घेऊन डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. कुठंपर्यंत येत आहे तिथंपर्यंत पाहून लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप सोपा आहे आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. खूप सुंदर दिसतो डिझाईन. एकदा नक्की ट्राय करा तुमच्या साडीला. तुम्ही हवे असेल तर प्रत्येक पिकॉट झाल्यावर एक एक बीड्स घालू शकता. इथं आपल्याला पुन्हा 4 वेळा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. जसं स्टार्टिंगला करून घेतलं ना त्याचप्रमाणे. स्टार्टिंगला तुम्हाला कळलं नसेल तर इथंही पाहू शकता. असं स्टार्ट करायचं आहे. डबल क्रोशेटचे खांब 4 वेळा तयार करून घ्यायचे आहेत. ह्या डिझाईनला प्रत्येक डबल क्रोशेटना 4-4 वेळा आलेले आहेत, हे लक्षात असू द्या. सिंगल स्टेपचा डिझाईन आहे आणि खूप सुंदर पण दिसतो. तुम्ही रिकाम्या वेळेस अशी काहीतरी कलागुणाला अवगत करून घेतला ना, तुमचंही टाईमपास होतो आणि तुम्हालाही काहीतरी मी आज केलेलं आहे असं फील होतो. आणि तुमच्या जीवनाला काहीतरी एक नवीन मार्ग, नवीन दिशा मिळतो. प्लीज ट्राय करत राहा. आणि माझे चॅनल पेजला फॉलो करा. आणि पुन्हा 3 चेन घालून डबल क्रोशेट लॉक करून घेतलेला आहे मी. एकदम सावकाश दाखवत आहे. खूप लांब लॉक करायचं नाही, जवळजवळच लॉक करायचे आहेत हे सगळे लॉक्स. नाहीतर साडी दिसलं ना छान वाटत नाही, डिझाईन उठून दिसत नाही. हे तिसरा लॉक आहे. मी खूप फास्ट दाखवलेलं नाही, खूप सावकाशच दाखवले. तुम्हाला कळलं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एक लाईक करायला विसरू नका. तुम्ही लाईक आणि कमेंट केल्याने माझं मोटिवेशन वाढतं. प्लीज सपोर्ट करा. पुन्हा 3 चेन घालून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा अशा पद्धतीने डबल क्रोशेटनेच लॉक करून घेतलेले आहे 4 वेळा. आता पुन्हा डबल क्रोशेटनेच 4 वेळा लॉक करणार आहे 3 चेन झाल्यावर.
बघा इथं डबल क्रोशेटचं लॉक 2 मधून 1 2 मधून 1. आता अशाच प्रकारे 4 वेळा आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आता 1 घातलो, अजून 3 बाकी आहेत. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणते अजून नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरही व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. आता हे तिसरं डबल क्रोशेट आहे. तुम्हाला सिंगल क्रोशेट, डबल क्रोशेट आणि ट्रिपल क्रोशेट ह्याच्यामधलं फरक समजायला हवं. तुम्ही समजून घेण्यासाठी माझे व्हिडिओ पाहू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये मी असे सगळे शिकवलेले आहे. क्लास 1 म्हणून आहे, तो व्हिडिओ पहा. 4 वेळा डबल क्रोशेट झाल्यावर 5 वेळा चेन घालायचे आहेत आपल्याला इथं आर्च बनवण्यासाठी. आता चौथ्या चेनवर लॉक करून घ्यायचं आहे. बघा इथं दाखवत आहे. हे लक्षपूर्वक पहा, नाहीतर तुमचं पॅटर्न म्हणजे डिझाईन चुकून जाऊ शकतो. लॉक झाल्यावर 3 वेळा पुन्हा चेन घालायचं आहे. इथंच डिझाईन तयार होतो. आणि 3 चेन झाल्यावर पहिलं लॉक कुठं येत आहे ना तिथं बघून ना लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. लॉक झाल्यावर आपल्याला 3 चेन घालायचे आहेत. तुम्ही साडी फिरवून सुद्धा घालू शकता, नाहीतर असेही घालू शकता. पुन्हा टर्न करून घ्यायचं आहे राईट साईडला. त्यानंतर जे 3 चेन घातलं होतं ना त्याच्या खालनं लॉक करून घ्यायचं आहे. एक पिकॉट तयार होतो. लॉक झाल्यावर 3 चेन घालायचे आहे. त्यानंतर पुन्हा टाईटली लॉक करून घ्यायचं आहे. आता डबल क्रोशेट 5 चेनच्या खालनं घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ना असं डिझाईन ना उठल्यासारखं दिसत नाही, एकदम असं हाफ सर्कलसारखं दिसतो आणि खूप सुंदर दिसतो. डबल क्रोशेट तयार करून घेतलेला आहे मी इथं. त्यानंतर 3 चेन झाल्यावर आता डबल क्रोशेटच्या खालनं दोरा घेऊन लॉक करायचा आहे आपल्याला. डबल क्रोशेटनं लॉक झाल्यावर पुन्हा आपल्याला 5 चेनमधून डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. तयार केल्यावर 3 चेन घालून लॉक करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सगळे मी पिकॉट्स तयार करून घेतलेला आहे. डबल क्रोशेटनं कुठंपर्यंत येत आहे तिथंपर्यंत पाहून लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पुन्हा 4 वेळा आपल्याला डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. एकदम बाजूबाजूलाच लॉक करून घ्यायचं आहे. खूप लांब केलं ना मग डिझाईन सुंदर दिसत नाही आणि अट्रॅक्टिव्हही वाटत नाही तुम्हाला. माझे व्हिडिओ अजून चांगल्या प्रयत्नाने म्हणजे प्रयत्न करून अजून चांगले कसे बनवता येईल मला ह्याचा प्रयत्न मी नक्की करेन. प्लीज सपोर्ट करा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. तुम्हाला अजून कोणत्या डिझाईन किंवा कोणते नवीन टॉपिक्सवर व्हिडिओ हवे असेल तर कमेंट करून कळवा मला. मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे डबल क्रोशेटचे 4 सेट तयार केलेले आहे मी. 4 खांब तयार केलेले आहे. आता पुन्हा 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. 3 चेन झाल्यावर डबल क्रोशेटनं लॉक करून घ्यायचं आहे. कुठंपर्यंत येतं तिथंपर्यंत पाहून. लॉक झाल्यावर पुन्हा आपल्याला 4 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. आता 1 झालेला आहे, अजून 3 तयार करून घ्यायचे आहेत. तुमच्या खाली टाईममध्ये तुम्ही कोणते कलागुणाला वाव देऊ शकता. नाहीतर तुम्हाला कशातही रुची नसेल तर तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ पाहू शकता किंवा चांगलं पुस्तके वाचू शकता तुम्ही. किंवा ज्यांना खूप दिवसापासून टाईम देऊन फोन केलेला नसेल त्यांना फोन करू शकता. माझं म्हणणं आहे तर तुम्ही कोणते नवीन स्किल शिका, त्यावर मेहनत घ्या आणि ते तुमच्या जीवनात खूप मदत होईल.
तुम्हाला संकटकाळी ते हात धरेल असं माझं म्हणणं आहे. प्लीज या गोष्टीवर विचार करा. 4 डबल क्रोशेट झाल्यावर 2 चेन घालून असं दोरा कट केलेला आहे आणि सुईमधून दोरा थोडंसं ओढून घ्यायचं आहे. लॉक बसतो. बिना गोंड्याची आर्च असं दिसतो आणि फायनल लुक दाखवते तुम्हाला. खूप सुंदर दिसतो बघा. फायनल लुक असा आहे गोंड्या बांधलेला. पिकॉट्स किती स्पष्ट आणि किती सुंदर दिसत आहे बघा. तुम्ही हवे असेल तर पिकॉट एक पिकॉटच्या नंतर एक बीट घालू शकता. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.